अशाच ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी वार्ता न्यूज MS-20 चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा. ड्रायव्हर साहेब या रिक्षावाले मामा कुठे पाटील सर कुठे गेले? तुमचा मोबाईल हा 2 मिनिटं थांब रे, पाठव. तू कुठे घरी आहे का? कॅनर करतो ना. बरं ये ना मग पायी पायी. ये एकटा ये मधून. पांडुरंग पाथरीकर, माजी अध्यक्ष जिल्हा वकील संघ छत्रपती संभाजीनगर. मी कैलासनगर येथे 50 वर्षापूर्वी इथं राहतो व जिल्हा सत्र न्यायालय व इथे वकिली करतो. मी इथं राहत असताना वार्डामध्ये अनेक समस्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने पाण्याची समस्या, रस्त्याची समस्या, अशा समस्या मी नेहमी पाहत असल्यामुळं मला असं वाटलं की आपण एक राजकारणात उतरावं. त्यासाठी आमचे मित्र सुधाकर रवंगे पाटील व काथार आम्ही म्हणून एक अपक्षांचं पॅनल तयार केलं. आपण बघितलं असेल, ज्या महानगरपालिका निवडणुका लागल्या त्यामध्ये जे उमेदवार आहे सर्व पक्षाचे उमेदवार आहेत, धनाढ्य उमेदवार आहेत. त्यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, उभाटा हे सर्व मोठमोठ्या पक्षाचे उमेदवार आहेत. पण आम्ही त्यांना टक्कर देण्यासाठी आम्ही सर्व उभे आहोत. आम्ही प्रभाव विकास समिती ही तयार केली व त्या माध्यमातून निवडणूक लढवत आहे. मी काय समस्या सध्या वार्डामध्ये, काय तुम्ही मतदाराला सोबत जाणार? आमच्या वार्डातली मेन समस्या अशी आहे, पाण्याची समस्या आहे. आमच्या माता भगिनींना वेळी अवेळी रात्री उठावं लागतं 4 वाजता, कधी 8 वाजता, 12 वाजता. म्हणजे इथं पाण्याचं नियोजन नाही आहे. आणि आपलं जायकवाडी धरण हे आपलं उशाशी असून आम्हाला पाणी पुरवठा हा 8 दिवसाला 10 दिवसाला होतो व आम्ही दूषित पाणी इथं पितो. ड्रेनेज लाईन जी आहे ती पण नेहमी चोकअप होते. रस्त्यावर जे आहे लक्ष्मण चावडी ते स्मशानभूमी हा जो रस्ता आलेला आहे हा पण अरुंद रस्ता आहे. तो रस्ता पूर्ण केलेला नाही आहे. दोन्ही साईडला फुटपाथ पण झालेलं नाही आहे. तसेच आपलं सर्वात प्राचीन अशी जी स्मशानभूमी आहे व गणपती याचं स्मशानभूमी मंदिर आहे, प्राचीन मंदिर आहे, इथं तिथेही कचरा पडलेला असतो आणि कचऱ्याची समस्या आम्हाला नेहमी भेडसावते. घाण वास येतो, कुत्रे असे घोंगावतात तिथं. तसे अपेक्सपासून तर स्मशानभूमीपर्यंत जो नाला आहे त्या नाल्याचं काम सुरू आहे 2 वर्षापासून. आम्ही बघतो ते नाल्याचं काम सुरू होत नाही आणि अपूर्ण स्थितीत काम आहे ते. त्याच्यामुळं दुर्गंधी येते तिथं त्या परिसरामध्ये आणि सर्व लोक परेशान आहेत. आम्ही वारंवार आपल्या राजकीय पक्षांच्या लोकांना याची विनंती केली याच्याबद्दल काही करा, पण ते काही करत नाही. मग शेवटी आम्हाला नाविलाजा नाही, सामान्य जनतेला आम्हाला सामना करावा लागतो. आम्ही मध्ये उतरतो. प्रभाग विकास समितीचं विजन काय आहे जनतेसमोर? आमचं विजन असं आहे, प्रत्येक नागरिकाला जे आहे स्वच्छ पाणी, चांगली आरोग्य सेवा, चांगलं शिक्षण हे मिळावं, हे आमचं विजन आहे सर्वांचं. मतदारांना काय आव्हान करता? मतदारांना मी एक आव्हान करतो की आमची प्रभाग समिती जी आहे यातल्या सर्व उमेदवारांना विजय करावं. आपल्यासमोर अनेक प्रलोभनं येतील व आलेले आहेत. आपण बघतो निवडणुका म्हणल्या की साध्या होत नाही. मी जेव्हा निवडणुकीला उभा राहिलो लोक म्हणतात अरे इतका पैसा लागेल, तू कसा लढणार? पण मी त्यांना सांगितलं की संविधानाने मला अधिकार दिलेला आहे लढण्याचा. त्या भारतीय संविधानाच्या भरोश्यावर मी निवडणूक लढवत आहे. भाऊ, आता शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी पाडापाडी झाली, लोकांना मोबदला पण मिळाला नाही. जर तुम्ही निवडून गेल्यानंतर सभागृहामध्ये काय काम? तुम्ही एक चांगला प्रश्न विचारला. मी पण त्यामध्ये बाधित आहे. मी जिथं राहतो हे माझं घर व हा समोरचा एरिया दरक हे जे लोक आहेत सर्व आम्ही सर्व बाधित आहोत. सर्व लोक परेशान, लोकांना रात्री झोपा येत नाही. पेपरला बातमी येते की रोड जाणारे, आयुक्त साहेब येणारे, लोक सर्व परेशान असतात. माझं सर्वात मेन व्हिजन जे आहे, आता जे अतिक्रमण पाडणार आहेत तर आम्हाला अगोदर मोबदला मिळाला पाहिजे. जेव्हा आम्हाला मोबदला मिळेल तेव्हाच आम्ही पाडू देऊ, नाही तर नसता आम्ही त्यांना विरोध करू. आमचा बाकी विकासाचा विरोध नाही आहे, पण आमचे सगळे गरीब लोक आहेत तिथं. आमची जे स्लम वस्ती आहे या वस्तीमध्ये जे लोक राहतात हे स्वतः घर घेऊ शकत नाही. यांचं अगोदर पहिले पुनर्वसन करावं व नंतर त्यांनी पाडावं. सध्या आपण बघत असाल की प्रशासन जे आहे एकदम बेमानूनपणे उठलेलं आहे. कधी जाता कधी अतिक्रमण पाडतात, नोटीस नाही, काही नाही. म्हणजे असा कारभार जो एकदम तुगलकी कारभार आहे, म्हणजे मनमानी कारभार आहे असा. त्याला जर काही हे लावत असेल तर त्याच्यामध्ये आमचे जे उमेदवार आहेत
आम्ही निवडून आलो तर एक करू शकतो त्याच्यामध्ये बदल. तर्फे आम्ही 3 जण उभे केले आहेत. त्यामध्ये प्रथम ओबीसी महिला म्हणून आमच्या ताई सौ संगीता शंकरराव काथार या उभ्या आहेत. त्यांची निशाणी आहे चाबी. तसेच आमच्या दुसऱ्या भगिनी आहेत भारती सुधाकर दवंगे पाटील, यांची निशाणी आहे शिलाई मशीन. तसेच मी स्वतः ॲडव्होकेट संतोष पांडुरंग पाथरीकर, माझी निशाणी आहे कपबशी. तर मी सर्व नागरिकांना, सर्व मतदारांना आवाहन करतो की आपण ह्या चिन्हावर फुली मारून आम्हाला विजयी करावं. जाहीर झाली आणि त्यानंतर ॲडव्होकेट संतोष पाथरीकर, त्याच्यानंतर संगीताताई काथार आणि भारती दवंगे पाटील हे एकत्र येऊन यांनी प्रभाग विकास समिती स्थापन केली आणि एकत्रित ही निवडणूक लढवण्याचा विचार केला. ह्या प्रभाग क्रमांक 16 मध्ये अनेक समस्या आहेत, ज्याच्यामध्ये पाणी, रस्ता, वीज, आरोग्य आणि शिक्षण आणि जी कचऱ्याची साफसफाईची जी व्यवस्था आहे ही एकदम ढिसाळ व्यवस्था ह्या सगळ्या प्रभागामध्ये आपल्याला बघायला मिळून येते. सध्याचे जे विद्यमान नगरसेवक वगैरे होऊन गेले, इथे वेगवेगळे पक्ष आले, वेगवेगळे नगरसेवक झाले, पण ह्या भागामध्ये म्हणावा तसा विकास झाला नाही. ह्या भागातील लोकांचे प्रश्न अजूनही काय आहेत, प्रलंबित आहेत. आणि ह्या लोकांनी काय करावं की ही निवडणूक जी आहे ती विकासाच्या मुद्द्यावरती लढवून दाखवावी. ते कधीही निवडून येऊ शकत नाहीत आणि म्हणून ही निवडणूक लढवण्याचा ह्या पक्षांना आणि ह्या उमेदवारांना बिलकुल अधिकार नाही. आणि म्हणून लोकांसमोर एक सक्षम पर्याय म्हणून प्रभाग विकास समिती आणि फक्त लोकांच्या मुद्द्यावरती ही निवडणूक आम्ही लढवण्याचा विचार केला आहे. जात पात धर्म ह्या सगळ्या गोष्टींना टाळून आणि फक्त लोकांच्या विकासावरती मुद्द्यावरती आम्ही ही निवडणूक लढवण्याचा विचार केला आहे. आणि माझं जनतेला आव्हान आहे, प्रभाग क्रमांक 16 मधील मतदारांना आव्हान आहे की तुम्ही या सर्व गोष्टींचा विचार करावा आणि आपल्या प्रभागाच्या विकासासाठी, आपल्या सर्वांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रभाग विकास समितीला पाठिंबा द्यावा. ॲडव्होकेट संतोष पाथरीकर यांची निशाणी कपबशी, संगीताताई काथार यांची जी निशाणी आहे ती चावी आणि भारती दवंगे पाटील यांची जी निशाणी आहे ती शिलाई मशीन, या तीनही उमेदवारांना तुम्ही काय करावं, प्रचंड बहुमतांनी विजयी करावं, एवढं मी जनतेला आवाहन करतो. सर्वांचे धन्यवाद. फक्त एकच कारण आहे की आपण जे प्रभागामध्ये आता बघतोय की प्लॅनिंगचा खूप अभाव आहे. तर ह्या प्लॅनिंगच्या अभावाला दूर करण्यासाठी आता अपक्ष उमेदवारांना उभं राहावं लागेल. तर त्याच्यासाठीच आम्ही सर्वजण आता अपक्षाची एक समिती तयार केलेली आहे. आता प्लॅनिंगचा अभाव कसा बघतोय आपण की पहिले रोड बनवले जातात, 5-5 वर्षाचे रोडचे म्हणजे हे असतं टिकण्याची ही असते, क्वालिटी असते, पण ते 5 वर्षाच्या आधीच त्याला म्हणजे हे करून त्याच्यामध्ये ड्रेनेजची लाईन टाकली जाते. मग परत ते रोड बनवण्यासाठी वेगळा खर्च केला जातो. म्हणजे हा जो प्लॅनिंगमध्ये जे आपला अभाव आहे त्याच्यासाठी प्रॉपर कोऑर्डिनेशनची गरज आहे मनपासोबत. तर त्यासाठी आम्ही सर्वजण उभे आहोत. सुधाकर दवंगे पाटील, प्रभाग क्रमांक 16 मधून माझी पत्नी सौ भारती दवंगे पाटील या उमेदवारी यांना मिळालेली आहे. तरी यांची निशाणी आहे शिलाई मशीन व आम्ही प्रभाग विकास समितीच्या माध्यमातून ही निवडणूक लढवत आहोत. तर आमची तिन्ही उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करावं असं मी मतदारांना आवाहन करतो. पाटील, मी प्रभाग क्रमांक 16 मधून उमेदवारी अपक्ष निशाणी शिलाई मशीन आहे. तुम्ही जनतेला आवाहन करते, यावेळी विश्वास ठेवून माझ्यावर विश्वास ठेवावा. प्रचंड मतांनी मला विजयी करा. मी सर्वांच्या समस्या सोडत, कारण की मी पण या समस्यामधून चाललेली. सध्या मला माहिती सर्वांचे विचार आहे ते. यावेळेस मला विश्वास ठेवून आम्हाला सर्वांना जय करा. मी ओबीसी महिला संगीता शंकरराव काथार, प्रभाग क्रमांक 16 मधूनच म्हणजे प्रभाग हा वाढलेला आहे. तर भवानीनगर, जुना मोंढा, तक्षशिल नगर, रोहिदासपुरा, त्याच्यानंतर गांधीनगर, बहादूरपुरा, खोकडपुरा, अजबनगर, हे प्रभागामध्ये खूप सारे एरियाचे नावं आहे. त्याच्यामुळे मी आता एवढेच घेते. आणि मला असं सांगायचं आहे, मी 20 वर्षापासून अंगणवाडी सेविका आहे तक्षशिल नगर येथे इथे कार्यरत आहे. आणि त्यानंतर मी इथलीच रहिवासी आहे. 45 वर्षापासून भवानीनगर येथे मी राहते. आणि तिथे माझ्या निदर्शनास अशा काही गोष्टी आलेल्या आहेत की आपले अगोदर आपला जो भाग वार्ड होता तो वेगळा होता. की आरोग्य केंद्र आहे, आरोग्य केंद्रामध्ये गांधीनगरसाठी आपलं भवानीनगर, संजय नगरचे लोक किंवा आपले कैलासनगरचे लोक, तक्षशिल नगरचे लोक, आपला एरिया डिवायडेशन झालेला असल्यामुळं इथल्या भवानीनगरच्या आरोग्य केंद्रामध्ये त्यांना लाभ मिळत नव्हता. आपले एरिया आता एकत्र होतील तर त्या प्रत्येक लाभार्थ्यांना आरोग्य केंद्रामध्ये लाभ देण्यात आला पाहिजे. हा लाभार्थी इथला नाही, तो लाभार्थी इथला नाही, असं काही सांगण्यात यावं आणि डॉक्टरांनी सगळ्यांना तिथं ट्रीटमेंट दिली पाहिजे आरोग्य केंद्रामध्ये. त्यानंतर दूषित पाण्याची तर समस्या आहे, ड्रेनेज लाईनची पण आहे. आपलं प्राचीन मंदिर स्मशान मारुती मंदिर, इथे खूप वर्षापासून आपल्या स्मशानभूमीजवळ अंत्यविधीसाठी येतात लोक, तिथेही कचरा आहे. काही ठिकाणी नळामध्ये दूषित पाणी
त्याच्यामुळं लोक आजारी पडतात आणि काही भांडी धुणी करायला बायका जातात, अवेळी पाणी येतं. आणि आव्हान करसान तुम्ही मतदारांना? मतदारांना एकच सांगेन मी की तुम्ही लोकल आणि चांगल्या लोकांची, अपक्ष लोकांची निवड करा. माझी निशाणी चावी आहे. प्रभाग क्रमांक B 16 मधून माझी निशाणी चावी आहे. 8 नंबरचं बटन.